आता आपण बघूया ब्रॅडिकार्डिया. त्यात एकदा टॅकिकार्डिया आपण रिवाईज करून घेऊया. टॅकिकार्डिया म्हणजे काय सांगितलेलं, हार्ट रेट मोर दॅन 100. आता त्यात पण 2 टाईप्स पडतात, नॅरो QRS कॉम्प्लेक्स असणं आणि ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स असणं. आता नॅरो QRS कॉम्प्लेक्स म्हणजे काय, हे सुप्राव्हेंट्रिक्युलर आहे. मग त्यात 2 टाईप्स पडतात, रेग्युलर इरेग्युलर. मग रेग्युलर ECG मध्ये सुद्धा पी वेव्ह प्रेझेंट, पी वेव्ह ॲबसेंट. जर पी वेव्ह प्रेझेंट आहे मग ते बनतं आपलं सायनस टॅकिकार्डिया किंवा एट्रियल फ्लटर. मग आता पी वेव्ह ॲबसेंट, पी वेव्ह ॲबसेंट असते जंक्शनल टॅकिकार्डिया आणि सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. मग आता इरेग्युलरमध्ये जर पी वेव्ह प्रेझेंट असेल तर आपण म्हणतो मल्टीफोकल एट्रियल टॅकिकार्डिया. हे फार रेअर असतं कारण हे झालं तरी हे लगेच कन्वर्ट होतं इंटू एट्रियल फिब्रिलेशन. मग आता इरेग्युलर विदाउट पी वेव्ह, त्यालाच आपण म्हणतो एट्रियल फिब्रिलेशन. मग आता ब्रॉड QRSचे परत 2 टाईप्स पडतात, रेग्युलर आणि इरेग्युलर. आणि ब्रॉड QRS म्हणजेच हे व्हेंट्रिक्युलर असणार आहे. सो याचे 2 टाईप्स पडतात, रेग्युलर इरेग्युलर. रेग्युलर विथ ब्रॉड QRSला आपण म्हणतो व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. मग ह्याचे परत 2 टाईप्स पडतात, मोनोमॉर्फिक, पॉलिमॉर्फिक. मोनोमॉर्फिकमध्ये आपल्या सगळ्या वेव्स सेम असतात, बऱ्याच पॉलिमॉर्फिकमध्ये काही छोट्या, काही मोठ्या, काही छोट्या, काही मोठ्या, पण सगळ्या रेग्युलर इंटरवल्सला असतात. मग इरेग्युलरला आपण म्हणतो व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. ह्यात सगळा कचरा झालेला असतं, सगळं किऑटिक झालेलं असतं. सो टॅकिकार्डिया कसं पाहिलं आपण, नॅरो QRS, ब्रॉड QRS. सो टॅकिकार्डियामध्ये कोणते कोणते अरिथमियाज आपण बघितले, सायनस टॅकिकार्डिया, एट्रियल फ्लटर, जंक्शनल टॅकिकार्डिया, सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, मल्टीफोकल एट्रियल टॅकिकार्डिया, एट्रियल फिब्रिलेशन, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. आता आपण बघूया ब्रॅडिकार्डिया. ह्यात पहिले येतं सायनस ब्रॅडिकार्डिया. आता सायनस ब्रॅडिकार्डिया म्हणजे ऑब्वियस असणार आहे. ब्रॅडिकार्डिया म्हटलं इथे रेट विल बी लेस दॅन 60 बीट्स पर मिनिट. सायनस आहे सो नॅरो QRS कॉम्प्लेक्स असणार आहे. प्रत्येक पी वेव्हसोबत त्याचा QRS कॉम्प्लेक्स असणार आहे आणि सगळ्या पी वेव्स सेम असणार आहेत. सो सायनस ब्रॅडिकार्डियामध्ये काय होतं आहे, जे 2 QRS कॉम्प्लेक्स आहेत त्यांच्यामधले जे मोठे मोठे बॉक्सेस आहेत ते 5 पेक्षा जास्त असणार आहेत. मग ह्यात QRS कॉम्प्लेक्स असे नॅरो असणार आहेत. मग एव्हरी पी वेव्हला त्याचं QRS कॉम्प्लेक्स असणार आणि प्रत्येक पी वेव्ह ही सेम असणार आहे. मग आता जंक्शनल ब्रॅडिकार्डिया. आता जंक्शनल ब्रॅडिकार्डिया आहे तर जंक्शनलमध्ये आपण एक गोष्ट पाहिलेली की जंक्शन म्हणजे बाजूलाच लगेच AV नोड दिसतोय. मग पी वेव्ह असणार का इथे, नाही. सो जंक्शनल ब्रॅडिकार्डियामध्ये पी वेव्ह ॲबसेंट असती किंवा जर असलीच तर इन्व्हर्टेड असती. ब्रॅडिया म्हटल्यावर रेट तर कमी असणारच आहे आणि जंक्शनल ब्रॅडिकार्डिया मोस्टली आपल्याला वेझोवेगल शॉकमध्ये दिसतं. आणि जंक्शनल ब्रॅडिकार्डियासाठी आपल्याकडे ट्रीटमेंट असते ॲट्रॉपिन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जंक्शनपर्यंतच वेगस नर्व असते, जंक्शनच्या खाली वेगस नर्वचा सप्लाय नसतो. सो जंक्शनपर्यंत काही असेल तर त्यात आपण ॲट्रॉपिन देऊ शकतो. पण जंक्शनच्या खालचा काही डिसीज असेल जसं आपलं 2nd डिग्री ब्लॉक किंवा 3rd डिग्री हार्ट ब्लॉक, यामध्ये आपण ॲट्रॉपिन देऊ नाही शकत. ॲट्रॉपिन दिलं तर ते काही काम करणार नाही कारण तो तिथपर्यंत वेगस नर्वच पोचत नाही. सो ॲट्रॉपिन काहीच काम करणार नाही आहे. सो जंक्शनल ब्रॅडिकार्डियामध्ये काय पाहिलं आपण, जंक्शनल ब्रॅडिकार्डियामध्ये पी वेव्ह नसती, असलीच तर इन्व्हर्टेड असती आणि हे मोस्टली वेझोवेगल शॉकमध्ये होतं आणि याला आपण ट्रीटमेंट देतो ॲट्रॉपिन. आता ॲट्रॉपिनची गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त आपल्या जंक्शनपर्यंतच वेगस नर्वचा सप्लाय असतो, जंक्शनच्या खाली वेगस नर्वचा सप्लाय नसतो. सो जंक्शनच्या खाली ॲट्रॉपिन काम करणार नाही आहे, म्हणजे जे आपलं 2nd डिग्री ब्लॉक, 3rd डिग्री हार्ट ब्लॉक आहे त्यात ॲट्रॉपिन काम करणार नाही आहे. सो ॲट्रॉपिन हे तुमच्या जंक्शनपर्यंतच काम करतं. सो जंक्शनल ब्रॅडिकार्डियामध्ये आपण द्यायचं ॲट्रॉपिन. मग नेक्स्ट येतं असिस्टोल आणि PEA. आपण पुढे बघूयात. मग आता आपले AV ब्लॉक्स आपण मागच्या ह्याच्यात पाहिलेले. AV ब्लॉक्स काय काय असतात, 1st डिग्री, 2nd डिग्री, 2nd डिग्रीचे 2 टाईप्स, टाईप 1, टाईप 2 आणि मग 3rd डिग्री, दॅट इज कम्प्लीट हार्ट ब्लॉक. 1st डिग्री ब्लॉक कशामुळे होत होतं, ड्यू टू डिले इन कंडक्शन. 2nd डिग्री ब्लॉकमध्ये काय होत होतं की जे तुमचं AV नोड आहे ते काही पी वेव्हजला पास होऊ देत होतं, काही पी वेव्हजला ब्लॉक करत होतं. मग कम्प्लीट हार्ट ब्लॉकमध्ये काय व्हायचं, जो AV नोड आहे हा कोणत्याच वेव्हला पास होऊ देत नव्हता, त्यामुळे एट्रिया अँड व्हेंट्रिकल स्टार्टेड बीटिंग इंडिपेंडेंटली. सो हे झालं आपलं 1st डिग्री, 2nd डिग्री आणि 3rd डिग्री ब्लॉक. सो AV ब्लॉक तर आपण बघितलं आहे. मग आता आपलं पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जे आपण मगाशी सांगितलं PEA. आता एखादा असा पेशंट असेल ज्याचा खूप जास्त ब्लड लॉस झाला, एकदम हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये तो पेशंट गेलेला आहे, असा पेशंट जर तुमच्याकडे आलेला आहे आणि तुम्ही पल्स चेक केली, आता पेशंट अनकॉन्शियस या
अनकॉन्शियस पेशंटमध्ये रेडियल पल्स चेक करत बसायचं नाही, कारण रेडियल पल्स तुम्हाला फीलच होणार नाही आहे. सो अनकॉन्शियस पेशंट आला आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं कॅरोटिड पल्स चेक करायची. आणि आता हा पेशंट आहे, तुम्ही ह्यात कॅरोटिड पल्स चेक केली तर कॅरोटिड पल्स पण तुम्हाला फील होत नाही, कॅरोटिड पल्स पण ॲबसेंट आहे. पण तुम्ही जो मॉनिटर कनेक्ट केला आहे, मॉनिटरवर तुम्हाला सायनस रिदम दिसतंय किंवा ब्रॅडी किंवा टॅकी दिसतंय, अशाला आपण म्हणतो पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजेच इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तर सुरू आहे, तुम्हाला ECG तर दिसतोय नॉर्मल, पण पेशंटमध्ये पल्स ॲबसेंट आहे, ह्याला आपण म्हणतो पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. सो काय सांगितलं इथे आपण की पेशंट आला आहे तुमच्याकडे अनकॉन्शियस आहे, तुम्ही पल्स चेक केलं, रेडियल पल्स तर चेक करायचंच नाही, तुम्ही पहिलं कॅरोटिड पल्स चेक करायचं आहे, कारण पेशंट अनकॉन्शियस आहे. सो लगेच कॅरोटिड पल्स चेक करायचं. जर कॅरोटिड पल्स ॲबसेंट आहे पण मॉनिटरवर तर तुम्हाला सायनस रिदम दाखवतं, एकदम नॉर्मल ECG दाखवतं आहे, त्याला आपण म्हणतो पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. पल्स ॲबसेंट आहे पण इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी प्रेझेंट आहे. अशामध्ये आपण ट्रीटमेंट काय करतो, लगेच CPR द्यायचा आणि ॲड्रेनलिन द्यायचं. काय करायचं, CPR ॲड्रेनलिन. इथे शॉक देत बसायचं नाही, शॉकचं इथं काही काम नाही आहे. सो पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करणार, CPR आणि ॲड्रेनलिन. सो PEA दॅट इज पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. इथे पेशंटचा पल्स ॲबसेंट आहे पण इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी चालू आहे, ECG नॉर्मल येतं आहे. सो इथे आपण काय करतो, CPR द्यायचा आणि ॲड्रेनलिन द्यायचं. मग नेक्स्ट येतं फ्लॅट लाईन. आता फ्लॅट लाईन म्हणजे लगेच पेशंट मेला असं नसतं. बऱ्याच वेळा असं होतं की फ्लॅट लाईन आली म्हणून तुम्ही जिवंत पेशंटला पण CPR देत बसता. त्यामुळे जर फ्लॅट लाईन दिसली तर 3 गोष्टी असू शकतात. पहिलं तर एखादी लीड डिटॅच झालेली आहे, एखादी लीड सुटली आहे म्हणून फ्लॅट लाईन दिसते तुम्हाला, किंवा सेकंड पेशंट कंप्लीट कार्डियक अरेस्टमध्ये आहे म्हणून तुम्हाला फ्लॅट लाईन दिसते, किंवा तुम्हाला लो फ्रिक्वेन्सी व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आहे म्हणून फ्लॅट लाईन दिसते. सो फ्लॅट लाईनचे 3 रिझन्स काय असू शकतात. पहिलं तर एखादी लीड डिटॅच झाली आहे, सेकंड पेशंट कंप्लीट कार्डियक अरेस्टमध्ये असू शकतो, किंवा थर्ड लो फ्रिक्वेन्सी व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आहे. आता व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये पण कचराच दिसतो, हे माहिती आहे आपल्याला, असं वरखाली कसं पण दिसतं. पण तेच जर लो फ्रिक्वेन्सी असेल, म्हणजे एवढ्या हाईटच्या वेव्ज नसतील, छोटे असेल तर ते पण असंच दिसेल ना. सो लो फ्रिक्वेन्सी व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये सुद्धा फ्लॅट लाईन दिसू शकते. सो फ्लॅट लाईनची 3 कारणं काय असू शकतात, लीड डिटॅचमेंट, कंप्लीट कार्डियक अरेस्ट किंवा लो फ्रिक्वेन्सी व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. सो जर फ्लॅट लाईन दिसली तर पहिले तुम्ही चेक करायचे पेशंट कॉन्शियस आहे की अनकॉन्शियस आहे, मग पेशंटचा पल्स लागतोय का, आणि त्या अकॉर्डिंग लगेच ट्रीट करायचं. आता तुम्हाला फ्लॅट लाईन दिसतीये तर पहिले तर तुम्ही प्रॉपर सगळ्या ECGच्या लीड्स परत एकदा चेक करायच्या. आणि आपली ECG मशीनवर ॲम्प्लिट्यूड वाढवायचं एक बटन असतं, त्याच्यानं आपण ECGचा ॲम्प्लिट्यूड वाढवायचा. त्यामुळे काय होईल, फ्रिक्वेन्सी वाढेल, अशा वेव्स मोठ्या दिसतील, आणि याच्याने आपण व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन रूल आउट करू शकतो. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असलं तर मग शॉक वगैरे देऊन आपण पेशंटला परत नॉर्मलला आणू शकतो. सो पहिलं तर आपण काय करणार, लीड्स प्रॉपरली चेक करायची की आपण नीट लावलेत का, कोणती डिटॅच झाली आहे का, आणि त्या मशीनचा ॲम्प्लिट्यूड वाढवायचा. आणि आपल्याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असेल तर ते लगेच कळून येईल. पण या दोन्हीमधलं पण काहीच नसेल तर पेशंटला लगेच CPR द्यायचा आणि ॲड्रेनलिन पुश करायचं. काय सांगितलं आहे, पहिलं तर सगळं चेक करायचं, लीड्स बरोबर आहेत का, मग त्याचा ॲम्प्लिट्यूड वाढवायचा. जर व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असेल तर आपलं हायेस्ट ज्यूल्सचा DC शॉक द्यायचा, त्या सगळी प्रोसिजर करायची. पण जर व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन नसलं आणि फ्लॅट लाईन दिसत असेल तर मग लगेच CPR द्यायचा आणि ॲड्रेनलिन द्यायचा. सो हे झालं आपलं फ्लॅट लाईन. सो ब्रॅडिकार्डियामध्ये आपण काय काय बघितलं, पहिलं तर ब्रॅडिकार्डिया म्हणजे हार्ट रेट लेस देन 60 बीट्स पर मिनिट. मग त्यात येतं नॅरो QRS कॉम्प्लेक्स, ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स. नॅरो QRS कॉम्प्लेक्समध्ये पण रेग्युलर, इरेग्युलर. रेग्युलरमध्ये पण रेग्युलर विथ नॉर्मल PR इंटरवल. नॉर्मल PR इंटरवल केव्हा दिसेल आपल्याला, सायनस ब्रॅडिकार्डियामध्ये आणि जंक्शनल ब्रॅडिकार्डियामध्ये. मग प्रोलॉंग्ड PR इंटरवल दिसेल इन फर्स्ट डिग्री ब्लॉक. मग नॅरो QRS कॉम्प्लेक्स विथ इरेग्युलर रिदम हे दिसणार आपल्याला सेकंड डिग्री ब्लॉकमध्ये. मग ब्रॉड QRS विथ रेग्युलर रिदम हे आपल्याला दिसणार थर्ड डिग्री ब्लॉकमध्ये. सो काय पाहिलं आपण, थर्ड डिग्री ब्लॉक दॅट इज कम्प्लीट हार्ट ब्लॉकेजमध्ये आपल्याला काय दिसणार, रेग्युलर रिदम पण ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स आणि ब्रॅडिकार्डिया. सेकंड डिग्री ब्लॉकमध्ये इरेग्युलर रिदम, नॅरो QRS आणि ब्रॅडिकार्डिया. फर्स्ट डिग्री ब्लॉकमध्ये प्रोलॉंग्ड PR इंटरवल, रेग्युलर रिदम आणि नॅरो QRS. मग सायनस ब्रॅडिकार्डिया आणि जंक्शनल ब्रॅडिकार्डियामध्ये नॉर्मल PR इंटरवल, रेग्युलर रिदम, नॅरो QRS, ब्रॅडिकार्डिया.